हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग। आज मी बनवणार आहे टॅमॅटोची कढी। तर बघू शकता मी इकडे 4 टोमॅटो घेतलेले मोठे आणि ते बॉईल केलेले, त्याच्यावर जे साल आलेलं मी ते काढून घेतलेलं आहे चिमट्याने आणि आता मी याला मॅश करून घेणार आहे। बघू शकता मी इकडे चाळणीमध्ये घेते काढून। याला चांगलं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। बघू शकता आपण सगळं चाळणीमध्ये छानून घेतलं आहे आणि हे जे निघतं हे पण आपण त्यातच घालणार आहे। जी वरती चोतर राहते ना, ही आपल्याला नाही घ्यायची, ही काढून फेकून द्यायची, पण जितकं निघेल तितकं आपण काढून घेऊ। बघू शकता आपण तेल घालायचे तडक्याला। टमाटर कढीसाठी आपण इकडे लसूण घेतला आहे, थोडंसं अद्रक घेतलं आहे आणि एक हिरवी मिरची आणि तडक्यासाठी आपण राई आणि जिरा घेतलेला आहे। आता आपण तडका देऊया। थोडं थोडंच घालायचं, राई जिरा मोहरी आपली मस्त अशी तडतडलेली आहे। आता आपण जिरा घालूया। जिरा पण मस्त असं झालेलं होतोय। आता आपण थोडासा लसूण घालून घेऊया, अद्रक आणि मिरची। याला चांगला असा तडका द्यायचा आपल्याला तेलावरती। बघू शकता मस्त आपलं असं ब्राऊन झालेलं आहे पूर्ण लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची। आता आपल्याला यात आपल्याला जितका हवा तितका आपण बेसन घालू शकतो। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही। मी माझ्या अंदाजाने घालते, इकडे 2-2.5 चमचे, तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता। आणि बेसन चांगलं आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचं आहे। जास्त ब्राऊन पण नाही करायचं आणि जास्त हे पण नाही ठेवायचं। थोडीशी आपण त्यातच हळद घालून घेऊया। हे चांगलं त्याला भाजायचं आहे। मसाले पण एकदम जरा जरासे घालायचे, जास्त पण नाही। मी थोडं घालून घेते। चांगलं बेसन आपल्या भाजून घ्यायचं तेलावरती, मस्त असं करायचं आपल्याला। जेव्हा असं वास मस्त सुगंध सुटत नाही तेव्हापर्यंत आपल्याला चांगलं बेसन भाजून घ्यायचं आहे। बघू शकता बेसन आपलं मस्त भाजलं। आता आपण टोमॅटोचं जे सार घेतलेलं काढून ते घालू। खूप छान अशी आपली टोमॅटोची कढी बनते। आपण याला तडका दिलेला आहे, थोडंसं हे करून चवीनुसार आपण मीठ पण घालून घ्यायचं आहे। आपण इकडे बघू शकता शेंगा मस्त अशा धुवून स्वच्छ चिरून घेतल्या आहे। आता मी यात घालणार आहे। मी आता आपल्याला आता पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये। याला मस्त असं उकळी येऊन द्यायची आणि चांगलं शेंगा चांगल्या शिजवून त्याचा पूर्ण रस त्याच्यामध्ये उतरला पाहिजे। त्यावर आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं। बघू शकता आपली टोमॅटो कढी मस्त अशी रेडी झालेली आहे आणि खूप छान अशी आणि टेस्टी होते। खरंच एकदम मस्त अशी होती। तुम्ही करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। थँक्यू सो मच।